नमस्कार सर्वांना, आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केडी जंगम या यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2025 या वर्षामध्ये मेष राशीला साडेसाती केव्हा चालू होणार आहे व केव्हा संपणार आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। साडेसाती म्हणजे 7.5 वर्षाचा हा कालावधी असतो। दर 30 वर्षानंतर एका राशीला साडेसाती ही येत असते। म्हणजे शनी महाराज जेव्हा 12व्या घरामध्ये प्रवेश करतात तेव्हा त्या राशीला साडेसाती ही चालू होत असते। साडेसातीचा टप्पा हा 3 टप्पे असतात। म्हणजे त्याला आपण प्रत्येक एक टप्पा म्हणजे अडीच वर्षाचा एक टप्पा, दुसरा टप्पा 2.5 वर्षाचा व तिसरा टप्पा 2.5 वर्षाचा किंवा त्याला आपण साडेसातीचे 3 टप्पे किंवा 3 चरण देखील म्हणू शकतो। तसेच साडेसाती ही 3 टप्प्यामध्ये विभागली गेली आहे। या साडेसातीमध्ये आपण जास्तीत जास्त शनी महाराजांची उपासना करावी। आपण प्रत्येक शनिवारी शनी मंदिरात जाऊन शनी महाराजांचे दर्शन घ्यावे। तसेच आपण शनी महाराजांची जास्तीत जास्त ज्या राशींना साडेसाती चालू आहे त्यांनी उपासना करावी, कारण शनी महाराज हे न्यायप्रधान म्हणजे कर्मप्रधान हे शनी महाराज आहेत। या ज्या राशीला साडेसाती चालू आहे त्यांनी जास्तीत जास्त या साडेसातीच्या कालावधीमध्ये चांगले कर्म करावे, कारण चांगले कर्म केले तर त्याचे फळ देखील आपल्याला हे उत्तमच मिळणार आहे। या 2025 या वर्षामध्ये साडेसाती ही मेष राशीला शनिवारी 29 मार्च 2025 रोजी मेष राशीला साडेसातीचा पहिला टप्पा चालू होत आहे व मेष राशीची साडेसाती ही समाप्ती 2032 या वर्षामध्ये मेष राशीची साडेसाती संपणार आहे। त्यामुळे मेष राशीला साडेसाती ही शनिवारी 29 मार्च 2025 रोजी सुरू होत आहे। या साडेसातीच्या कालावधीमध्ये आपण आपले कर्ज वाढणार नाही किंवा आपले वादविवाद भांडण तंटा होणार नाही किंवा आपले नुकसान होणार नाही। तसेच आपण दुसऱ्यावरती विश्वास ठेवताना जास्तीत जास्त काळजी घ्यावी। तसेच आपले कोणताही निर्णय घेताना घाई गडबडीत निर्णय घेऊ नये, वाहन चालवताना जोरात वाहन चालवू नये, निर्णय घेताना शांतपणे डोके शांत ठेवून विचार करून निर्णय घ्यावा। या साडेसातीमध्ये जास्तीत जास्त आपण कर्म आपले चांगले ठेवावे किंवा कार्य उत्तम करावे। व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार।